घोटाळ्यांचे आरोप असलेले नेते हे भाजपच्या वळचणीला आले की त्यांना क्लीन चिट मिळते असा आरोप विरोधक कायम करत असतात आणि या शक्यतेवरती पुन्हा बोट ठेवलं जातंय। याचं कारण म्हणजे बहुचर्चित महाराष्ट्र सदन घोटाळ्यामध्ये छगन भुजबळ यांना मिळालेला दिलासा। भुजबळांना ज्यावेळी जामीन मिळाला तेव्हा त्यांच्या परदेश प्रवासाविरोधात ईडीनं याचिका दाखल केली होती आणि ही याचिका ईडीनं मागे घेतली आहे। बघूयात। भाजपसोबत सत्तेत असलेल्या मंत्री छगन भुजबळांचे भोग सरणार आहे, कारण बहुचर्चित महाराष्ट्र सदन घोटाळ्यात भुजबळ यांना मिळालेला दिलासा। भुजबळांना ज्यावेळी जामीन मिळाला तेव्हा त्यांच्या परदेश प्रवासाविरोधात ईडीनं याचिका दाखल केली होती। ही याचिका ईडीनं मागे घेतली आहे। या प्रकरणावरून उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला। त्यासाठी खांदा भुजबळ आणि प्रफुल्ल पटेलांचा वापरला आणि तूर्त मला असं वाटतं की आजचा दिवस हा आनंदाचा आहे। आम्ही तुम्हाला भेटल्यानंतर भुजबळ साहेबांकडे पेढे खायला जाणार आहोत, कारण त्यांची चौकशी अचानक बंद केली गेली। त्यांना काही दिवस, काही महिने, काही वर्ष तुरुंगात ठेवल्यानंतर जी दमदाटी नंतर चालली होती की तुम्ही जामिनावर आहात, विसरू नका। आता असं नेमकं काय, कोणता चमत्कार भुजबळ साहेबांनी केला हा आम्हाला जाणून घ्यायचा आहे। त्यांच्याकडे आम्ही आता पेढे खायला जाणार आहोत। असं आहे, कुठली याचिका परत घेतली आहे हे एकदा आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे। न बघताच याच्यावर कमेंट करणं योग्य नाही आहे। या संदर्भातली जी याचिका मागे घेतलेली आहे ती याचिका तशी इन्फ्रक्च्युअस झालेली होती। याचं कारण असं होतं की त्यांनी जी काही परवानगी मागितली होती ती ऑलरेडी कोर्टाने दिली होती आणि कोर्टाने परवानगी जी दिलेली होती ती परवानगी देऊ नका अशी याचिका होती, त्याच्यामुळे ती याचिका इन्फ्रक्च्युअस होती। दरम्यान ईडीनं भुजबळांविरोधातील याचिका मागे घेण्यासाठी दिलेलं कारण अजब आहे। ही याचिका कशासाठी केली हे लक्षात नसल्यामुळं आणि याची प्रत हरवल्यामुळं याचिका मागे घेत असल्याचं ईडीनं म्हटलंय। महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील आरोपाप्रकरणी छगन भुजबळ आणि समीर भुजबळांना 2016 मध्ये ईडीकडून अटक झाली। 2018 मध्ये न्यायालयाकडून छगन भुजबळांना जामीन मंजूर झाला। विशेष कोर्टानं पासपोर्ट नूतनीकरणाची परवानगी देत भुजबळांना परदेशात जायला मुभा दिली। या निर्णयाला ईडीनं 2018 मध्ये उच्च न्यायालयात आव्हान दिलं। संबंधित प्रकरण सप्टेंबर 2023 मध्ये उच्च न्यायालयात गेलं। ही याचिका नेमकी कशासाठी केली होती हेच आठवत नसल्याचं ईडीनं सांगितलं। तसंच संबंधित याचिकेची प्रत सापडत नसल्याचं ईडीच्या वतीनं कोर्टात सांगण्यात आलं। परंतु मधल्या काळामध्ये जे अनेक वेळा पासपोर्ट रिन्युअल पण झालेले आहेत, फॉरेन टूर जे आहे ते सुद्धा अलाव झालेलं आहे आणि म्हणून आता काही दिवसांपूर्वी ही बोर्डावर जेव्हा मॅटर आली तेव्हा न्यायालयाने विचारलं की ही काय मॅटर आहे, तेव्हा ईडीला ते सांगता आलं नाही कारण त्यांच्याही लक्षात नव्हतं हे। परंतु नंतर त्यांनी माहिती घेतल्यानंतर कळालं की बाबा ही 2018 साली ही ऑर्डर चॅलेंज, जी सेशन कोर्टाची ऑर्डर आहे ती चॅलेंज केली गेलेली होती। म्हणजे कायद्याच्या भाषेत आपण इनफ्रक्च्युअस म्हणतो, तर इधर तुम्ही ते विड्रॉ करा नाही तर आम्हाला डिसमिस करायला लागेल असं जेव्हा कोर्टाने सांगितलं। आणि त्याच्या आधी जेव्हा जसं म्हणालीस तू की गंमत म्हणजे त्यांच्या लोकांना माहितीच नव्हतं, ईडीच्या लोकांना, की बाबा ही पिटिशन जी आहे ती काय आहे हेच त्यांना माहिती नाही। म्हणजे त्याचे पेपर्स गहाळ झाले असं म्हटलं गेलं। आता ते खरंच गहाळ झाले कधी गहाळ केले गेले ह्याच्यावर आपण काहीच बोलू शकत नाही। घोटाळ्यांचे आरोप असलेले नेते भाजपच्या वळचणीला आले की त्यांना क्लीन चिट मिळते असा आरोप विरोधकांनी केलाय। अर्थात ईडीनं मागे घेतलेली केस ही महाराष्ट्र सदन घोटाळ्याशी संबंधित मुख्य केस नाहीये, मात्र ही केसही ईडीनं मागे घेतली पाहिजे असं भुजबळांचं म्हणणं आहे। मुंबईतील अंधेरीमधील आरटीओच्या जमिनीवर झोपडपट्टी पुनर्वसनाची अनुमती देण्यात आली। त्या बदल्यात संबंधित कंपनीला महाराष्ट्र सदनाच्या इमारतीच्या पुनर्बांधणीसाठी तत्कालीन आघाडी सरकारकडून कंत्राट देण्यात आलं। या कामाची कोणतीही निविदा प्रक्रिया राबवण्यात आली नाही असा आरोप आहे। संबंधित कंपनीनं इतर विकासक कंपन्यांसोबत करारनामा करत विकासाचे हक्क विकले। राज्य सरकारच्या निकषांप्रमाणे कंत्राटदाराला 20% नफा अपेक्षित असताना 80% नफा मिळाला। कंत्राटदाराला 190 कोटींचा नफा मिळाला, त्यातील 13.5 कोटी भुजबळ कुटुंबियांना दिले असा आरोप आहे। भाजपाबरोबर जात नाहीत ते भ्रष्टाचारी, त्यांच्यावर ईडीची चौकशी, सीबीआयची चौकशी, त्यांच्या NIAच्या चौकशा,
त्यांच्यावर टोकाचे आरोप, त्यांना जेलमध्ये घालायचं, जेलमध्ये घालण्याच्या धमक्या द्यायच्या आणि आपल्याकडं आला की भाजपाच्या वॉशिंगमधून तो साफ झाला. त्यामुळं त्यांच्यावरचे आरोप हे साफ होणारच होते. त्यात विशेष आहे असं काही नाही. तुम्ही हळूहळू बघा, आता सगळ्यांवरचेच आरोप हळूहळू स्वच्छ होतील. पूर्वी भाजपाची वॉशिंग मशीन होती, आता भाजपाने लॉन्ड्री केलेली आहे. या लॉन्ड्रीमध्ये सगळ्यांना घातलं जातं आणि एक साफसफाई करून बाहेर काढतात. भारतीय जनता पक्ष म्हणजे भ्रष्टाचारांना संरक्षण देणारा, भ्रष्टाचारांची पाठराखण करणारा अशी इमेज सर्वसामान्य लोकांमध्ये भाजपबद्दल झालेली आहे. सत्तेत सोबत आलेल्या भुजबळांना मात्र एका याचिकेतून ईडीनं मुक्ती दिली आहे. भुजबळांविरोधातील मनी लॉन्ड्रिंगची केस मागे घेतलेली नाही, पण भविष्यात मुख्य केसही मागे घेतली जाऊ शकते असं बोललं जात आहे. त्यामुळं भविष्यात भुजबळांवरील डाग स्वच्छ होतात की नाही हे कळेलच. रितेश हातीमसह सूरज बोरावके, पुढारी.